हे बघा, लोकसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळं मी आज सकाळीच दिल्लीवरून या ठिकाणची हुरा आश्रमची मोठी यात्रा दरवर्षी या महाप्रसादाला मी असतो म्हणून आज या ठिकाणी आलेलो आहे। मी ती ऑडिओ क्लिप आहे का व्हिडिओ क्लिप आहे मी ती काही पाहिली किंवा ऐकलेली नाही, पण निश्चित माझ्या कानावर ह्या गोष्टी आलेल्या आहेत। निश्चित हे असं जे वक्तव्य आहे याचं समर्थन निश्चित कोणीही त्या ठिकाणी करू शकत नाही आणि मी सुद्धा त्याचं काही समर्थन आम्ही करणार नाही। बरं, त्यांची छगन भुजबळ जे आहे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे असं आपल्याला वाटतं का? नाही, हे बघा, मी तुम्हाला पहिल्यामध्ये सुद्धा सांगितलं की छगन भुजबळ साहेब असतील, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, हे अगदी अनेक वर्षापासून ओबीसींना संघटित करण्याचं, एकत्रित करण्याचं आणि समाजाचं नेतृत्व हे करत आलेले आहे। मुंडे साहेबाच्या पश्चात छगन भुजबळ साहेबांनी ओबीसीचं नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि म्हणून ज्या समाजाचं आपण नेतृत्व त्या ठिकाणी करतो तर त्या समाजाच्या हिताची गोष्ट करणं, त्या लोकांवर कुठं अन्याय होणार नाही याची काळजी घेणं नेतृत्वाचे असते आणि तेच काम छगन भुजबळ साहेब त्या ठिकाणी करतायत। मला असं वाटते की ते काही चुकीचं नाही आणि त्याच्यासाठी त्यांना मंत्रिमंडळातून वगैरे काढायचा असा काही विषय नाही आणि हा निर्णय घ्यायचा असेल तर काही हे आम्ही नाही घेऊ शकत। याला माननीय मुख्यमंत्री आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत, वरिष्ठ लेवलवर बसून ते त्यांचा विषय त्या ठिकाणी सॉर्ट आउट त्या ठिकाणी करतील। मराठा आरक्षण आणि ओबीसी आपण वरिष्ठ असल्याने आमदार संजय गायकवाड यांना काय समज देणार? हे बघा, समज देण्याचा त्या ठिकाणी विषय नाही, पण किमान समाज जीवनामध्ये काम करत असताना आपल्या वक्तव्यामुळं कोणाची मनं दुखावणार नाहीत त्या ठिकाणी याची काळजी प्रत्येकानं घेतली पाहिजे, एवढंच मी सर्वांसाठी सांगेन। अशा प्रकारे वादविवाद सुरू आहे, येणाऱ्या निवडणुकीपर्यंत युती टिकेल असं वाटतं तुम्हाला? तिघांची युती टिकेल का? अशा प्रकारे 100% या महायुती या ठिकाणी टिकणार आहे आणि महायुती ही जवळपास जे आम्ही 48 लोकसभा निवडणुकीचं जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते उद्दिष्ट सुद्धा ही महायुती पूर्ण करणार आहे। सध्या भाजपची एक बैठक झाली आणि या बैठकमध्ये जे भाजपचे नेते माजी आमदार विजयराज शिंदे त्यांनी लोकसभा हे जे आहे बुलढाणा लोकसभा हे भाजपला मागितली आहे, काय सांगणार तुम्ही? हे बघा, आज आम्ही तिन्ही पक्ष आहोत, प्रत्येक पक्षाला आपली जागा, आपल्या जिल्ह्याची जागा आपल्या पक्षाला मिळाली पाहिजेत हे वाटणं स्वाभाविक आहे। पण या ठिकाणी हे जे जागा वाटपाचे निर्णय लोकसभेच्या एकही जिल्हा पातळीवर किंवा जिल्ह्यातल्या लोकांचं ऐकून होत नसतात। वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आमचे बसलेले आहेत, माननीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील, हे तिन्ही नेते सक्षम आहेत, दूरदृष्टीवाले आहेत आणि निश्चित ते योग्य तो निर्णय घेतील आणि त्यांचा जो काही निर्णय असेल तो सगळ्यांना आम्हाला शिरसावंद आणि त्या ठिकाणी मान्य असेल। जो कोणी या ठिकाणी महायुतीचा उमेदवार येईल त्याला नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी दिल्लीच्या लोकसभेमध्ये पाठवले जाईल। भाजपला ही जागा दिली तर मान्य राहील ना? मी म्हणतो आमच्या महायुतीत आणखीनही असलेल्या मित्र पक्षाला जरी जागा या ठिकाणी वरिष्ठ नेत्याच्या वाटाघाटीमध्ये केली तर निश्चित आम्हाला ते मान्य राहील आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी त्याला आम्ही निवडून आणि मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी लोकसभेमध्ये आम्ही पाठवू। मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात सध्या जो काही वाद सुरू आहे, छगन भुजबळ जे काही भूमिका घेतात या संदर्भात त्यांनी आपली कार्यपद्धती किंवा भूमिका थोडी सौम्य करावी किंवा बदलावी असं आपल्याला वाटतं का? हे बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की या ठिकाणी विदर्भामध्ये बहुतांश मराठा समाजाची लोक असतील, सगळे असतील, ओबीसीचं प्रमाण जास्त आणि हा ओबीसी हा विखुरलेला हा समाज आहे आणि त्यांना एकत्रित संघटित करण्याचं आणि त्यांच्या हिताच्या संरक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी भुजबळ साहेब करतायत आणि भुजबळ साहेब सुद्धा एक ज्येष्ठ नेते आहेत। अनेक वर्षापासून ते सामाजिक राजकीय जीवनामध्ये काम करतायत आणि म्हणून त्यांच्या अनुभवाचे बोल त्या ठिकाणी ते बोलतायत। आता ठीक आहे, कोणाला हा विषय आवडत असेल, पटत नसेल तो भाग वेगळा, पण ओबीसीचे नेतृत्व म्हणून त्यांना त्या ठिकाणी ते जे करतायत ते काही फार चुकीचं आहे असं मला वाटत नाही। निवडणुका तोंडावर आल्या आहेत आणि हा जो वाद आहे ओबीसी आणि मराठा याचा काही निवडणुकीवर मतदानावर परिणाम होणार आहे, त्याचा फटका महायुतीला बसणार आहे? बिलकुल असा काही विषय नाही आहे। त्या ठिकाणी मराठा आंदोलनामध्ये सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते मराठा म्हणून त्या ठिकाणी सहभागी आहेत आणि ओबीसीच्या आंदोलनामध्ये सुद्धा महायुतीचे कार्यकर्ते ओबीसी म्हणून आहेत आणि म्हणून पक्षीय राजकारण याच्यामध्ये नाही किंवा असा काही वाद त्या ठिकाणी वाढणार नाही। मी तुम्हाला अगोदर सांगितलं, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अतिशय सक्षम नेतृत्व या ठिकाणी या तिघांचं आहे आणि निश्चित यातून ते अतिशय योग्य तोडगा आणि मार्ग नक्की काढतील।